सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या घोटाळ्याविरोधात शेतकऱ्यांनी आगळा वेगळे आंदोलन छेडलं आहे। आरोपींवर कारवाई होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विठ्ठल तिडके यांच्या सुमारे 60 फूट खोल विहिरीत उतरून आत्मक्लेश आंदोलन करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे। रामचंद्र शंकर खडसे यांच्या शेतात विहीर मंजूर दाखवून 1,75,724 रुपयांचा निधी उचलण्यात आल्याचा आरोप आहे। प्रत्यक्षात शेतात विहिरीचा साधा खड्डाही नसल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून संतोष किसन कोरडे याच्यावर आरोप करण्यात आलेला असून गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी विहिरीत उतरून आंदोलकांना पाठिंबा दिला। आरोपींना तात्काळ अटक करून संबंधित दोषींवर कारवाई करावी तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नवीन विहीर मंजूर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। या स्वयंघोषित शेतकऱ्याच्या सरकारला आमची अशी मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्याचं सरकार म्हणता, पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या विहिरी चोरणारं सरकार आहे। शेतकऱ्याच्या विहिरी चोरणाऱ्या लोकांना पाठीशी घालणारं सरकार आहे। माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की अजूनही वेळ गेलेली नाही। आम्ही गेल्या 7 वाजल्यापासून या ठिकाणी विहिरीमध्ये बसलेलो आहोत, आंदोलन करत आहोत। काही शेतकरी इथं थकून गेले आहेत, कडकड हालत आहेत। असं असताना सुद्धा आपला कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की आपण आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि या शेतकऱ्याला न्याय द्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू। आम्ही विहिरीच्या बाहेर येणार नाही, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि या शेतकऱ्याच्या सरकारला लाज वाटायला पाहिजे की शेतकरी बांधव सकाळपासून आंदोलन करताय, ते इथं मरणार आहे की वाचणार हे माहित नाही आमच्या शेतकरी बांधवांना। इथं कोणतीच व्यवस्था नाही। 50 फूट खाली विहिरीत उतरून आम्ही आंदोलन करत आहोत। असं असताना सुद्धा जर शेतकरी सरकारला कळत नसेल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही। ही माझी आपल्या सर्वांसमोर सांगणं आहे की येत्या लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी। आपल्याला श्रीराम आनंद जगताप राणा धनगरवाडी शेत 199 गट नंबर शिवार तथोडा यातली विहीर चोरीला गेलेली आहे। आपली विहीर चोरीला गेली तर त्या आपल्या विहिरीवर न्याय मिळाला पाहिजे। आपली विहीर खतून बांधून द्या पाहिजे, खतून बांधून द्या पाहिजे। ज्या कर्मचारी लोक येतं ते पैसे खाणार येतं याच्यावर केशी झाल्या पाहिजे, अटक झाली पाहिजेत, हीच मागणी आपल्या शासनाला।